लढेयाचे लढे सरती की मनोरथाचे मनोरथ पुरती माहेरे श्रीमंत होती तुम्हाशी. माऊली ज्ञानोबारायण फार सुंदर ओवीच्याद्वारे माहेराचं वर्णन केलं. वारकऱ्यांच्या माहेरातले माणसं एकमेकाला वारकरी भेटणं म्हणजेच माहेरात जाण्याचं सुख. बाईलेकीला माहेर असतं, पण पुरुषाच्या बाबतीत तो अभाव माझ्या माऊलीने भरून काढला. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक गुरुवरी रावसाहेब पाटील शिराज बामणीकर, मुखेड तालुक्यातील प्रत्येक गावागावात त्यांचा परिचय, किंबहुना नांदेड जिल्ह्यात त्यांचा परिचय, कार्यही ज्यांची ओळख असे आदरणीय आमचे मामाश्री विश्वनाथरावजी कोलंकर साहेब आपल्या संस्थेला उभारी देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे, संस्था उभी करण्यापासून आजपर्यंत संस्था पुढे नेण्यासाठी सतत धडपडीनं कार्य करणारे संस्थापक सचिव व्यंकटराव पाटील जाधव माळकवटेकर, मुखेड तालुक्याचे अध्यक्ष मारुती पाटील वडजे, सचिव अनिल पाटील शिंदे, सहसचिव नागनाथ पाटील देवकते, मुखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख आमचे मनोज बिरादार साहेब, आणि आजच्या या जांब शाखेच्या निमित्ताने शाखेतील नवनियुक्त सर्व पदाधिकारी मंडळी. अगदी 5 मिनिटात तुम्हाला जसं व्यंकटराव महाराजांना सांगितलेच आपली संस्था काय आहे. आपली संस्था 2017 मध्ये संस्था आपली स्थापन झाली नव्हती. आम्ही जीवाभावाचे 42 लोक होतो. ज्ञानेश्वरी पारायण तर आपण सप्त्यामध्ये करतोच, पण आमच्या थोडंसं वाटलं बा सप्त्यामधलं पारायण थोडंसं धावपळीत होतं आणि 7 दिवसामध्ये 9033 ओव्या वाचायच्या म्हणजे काम म्हणून आपण ते करतो. तिथं आपण स्थिर नसतो, किंवा ज्या गावात सप्त्याचं आयोजन होतं त्या गावात पण फार काही खरं म्हणजे सत्याचा आत्माच ज्ञानेश्वरी पारायण आहे, पण तिकडे दुर्लक्ष होतं. आपलं भागवताकडे असतं, कीर्तनाकडे लक्ष असतं, भारुडाकडे असतं, पण सप्ताह म्हणजे धावपळीत ते 2च व्यासपीठ चालक उरत त्यांचंच काम आहे असं आपल्याला वाटतं. हे थोडंसं मनाला खेद वाटत होता आणि म्हणून आम्ही जीवाभावाच्या माणसाला चर्चा केली आणि मला आपण ज्ञानेश्वरी पारायण करूया. पारायण करायचं तर कसं मंदिरात जाऊन करायचं नाही, कारण प्रत्येकालाच मंदिरात येणं शक्य नाही, किंवा सगळ्याला सामूहिक करणंही येणं शक्य नाही. बरं केव्हा करायचं याचे दिवस वेळ आम्ही ठरवली की श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी हा कालावधी म्हणजे सगळ्यासाठी सोयीचा कालावधी आहे. त्या कालावधीत नास्तिक सुद्धा आस्तिक होतात श्रावण महिन्यामध्ये, आणि मग पारायणासाठी आम्ही तो काळ निवडला. पारायण करत असताना पारायण कोणी मंदिरात जाऊन किंवा कुठे जाऊन नाही, बऱ्याच गावात आपले सामूहिक पारायण करतात आपले साधक मंडळी. व्यक्तिगत आपण आपल्या देवघरात पारायण करायचं. पारायणाची वेळ ब्रह्ममुहूर्तातच उठावं असं नाही, तुम्हाला जेव्हा उठता येईल तेव्हा, दिवसा, सायंकाळी, दुपारी, रात्री, अगदी प्रवासात सुद्धा. त्याचा आम्ही टाइम टेबल बनवतो 35 दिवसाचं. पारायणाचे वय वाटून दिल्या 300 कधी 250 कधी, ते टाइम टेबल येतं दरवर्षी आपल्या ग्रुपमध्ये. त्यानुसार आम्ही सुरुवातीला 42 लोकांना पारायण केलं आणि मग एका ओळीवर चिंतन मांडायला सांगितलं. आळंदीला आम्ही मग सांगता मात्र आम्ही एकत्र येऊन करतो. एक दिवस 42 जण आम्ही आळंदीला गेलो आणि मग आळंदीला कारंजे मंडपात सांगता सोहळा संपन्न. त्यावरती सर्वांना म्हटलं बा दुसऱ्या वर्षी आणखी एक तुम्हाला वाढवता येईल का, मागणी केली. प्रत्येकाने एक साधक वाढवला. 84 झाले दुसऱ्या वर्षी. तोही सांगता सोहळा आम्ही आळंदीलाच केला. नंतर मग दुसऱ्या वर्षी आणखी मी मागणी केली की बा आणखी एक वाढवता येईल का. माझ्या डोक्यात 9033 पर्यंत जायचं होतं. ते जाता येईल की नाही माहीत नव्हतं कल्पना, पण दुसऱ्या वर्षी 2 वाढले, 251 झाले. मग आता संख्या वाढायला लागली. आळंदीला सांगतेला सगळ्या गाड्या वगैरे घेऊन जाणं कठीण जाऊ लागलं. मग आम्ही नांदेडमध्येच कुठेतरी आपण सांगता करावा असं ठरवलं. मग मामा मंगल करायला आम्ही निवडलं, जे उद्धवराव पाटलांचं आहे. 3ऱ्या वर्षी आपले 1100 साधक झाले. 4थ्या वर्षी आपले 3000 साधक झाले. टप्प्याटप्प्याने वाढत 9033 पर्यंत जायचं होतं. 7व्या वर्षी 9033 साधक करण्याचा संकल्प होता माऊलींना.
तर 7व्या वर्षी 9,545 साधक 7व्या वर्षी झाले, म्हणजे 2024मध्ये. आणि गत वर्षी 2025ला आणखी 1000 साधक वाढले, त्याच्यामध्ये 10,500 साधक झाले. हे साधक फक्त नांदेड जिल्ह्यातलेच नसून महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचं कार्य केलं. घर तिथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी हा उपक्रम सुरू केला. यासाठी आपल्या परिवारातील जे कीर्तनकार, कथाकार किंवा जे व्यवसायानं चांगले आहेत, कोणी 10 ज्ञानेश्वरी, कोणी 100 ज्ञानेश्वरी, कोणी 20, असं प्रत्येकाहून कॉन्ट्रीब्युशन आम्ही करून मेमध्ये ते पैसे गोळा करून आम्ही तसं गोरखकडून डायरेक्ट ज्ञानेश्वरी मागवायचो. तो उपक्रम पुढेही चालूच राहणार आहे. संस्था 2023ला आपण स्थापन केली आणि त्यावेळेस मग संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा भव्य दिव्य पार पडला. त्यानंतर काही आपल्या संस्थेतील लोकांनी म्हटलंय, बाबा आपण पंढरपूरला आपल्या हक्काची, अधिकाराची, सर्व धर्मीय, सर्व जाती अशी एकही धर्मशाळा नाही. त्यावेळेस ते हिंमत करणं आमचं कार्य नव्हतं, पण ते पांडुरंगानेच बुद्धी दिली. अवघे 500 रुपये आम्ही जमा केले माऊलींना. 1 वर्षाचा वेळ दिला की 500 रुपये करा. आम्ही 100 पावती बुक छापले आणि दिले विश्वासाच्या माणसाकडं. एका वर्षात 500 रुपये एका माणसानं 25,000 रुपये जमा करून द्यावं असं ठरलं होतं. पण माऊलींची कृपा अशी झाली की अवघ्या 5.5 महिन्यामध्ये 32 लाख रुपये जमा झाले. आणि त्या पैशाची आपण पंढरपूर येथे, विशेष सांगतो तुम्हाला, पंढरपूरला जर कधी गेला तुम्ही बघा, आपली जागा नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे. गजानन महाराज मठाच्या पाठीमागे जिथं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे ना, सांगोला रोडला, त्याच्यापासून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर आपलं धर्मशाळेचं जागा आहे. येणे झालेला प्लॉट आम्ही निवडला. गुंटेवारी किंवा सातबाराचा आम्ही का निवडला नाही, आपण राहतो इथे, उद्या कोणाला त्रास होऊ नये म्हणून येणे झाला प्लॉट थोडा महाग भेटला, पण आम्ही तो निवडला. आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनचं अंतर फक्त 1 किलोमीटर आहे आणि धर्मशाळेपासून मंदिराचं अंतर फक्त 1300 मीटर आहे. हे आम्ही का केलं? कारण आपला वारकरी तसा गरीब, ट्रेननं गेल्यावर त्याला पायी धर्मशाळेत जाता यावं, पायी मंदिरात जाता यावं. चंद्रभागेच्या या साईडला आपल्याला या 30 लाख रुपयात आपल्याला 10-15 गुंठे जागाही भेटत होती, पण आपण ती का घेतली नाही? कारण वारकऱ्याला 200 रुपये तिकीटच लागेल पर्यंत पोहोचायला. मग तो जाणार नाही धर्मशाळेत, त्याला फायद्याचं होणार नाही, फक्त तो वारीलाच येईल. मासिक वारी करणारे वारकरी त्यांनाही करता तेव्हा या उद्देशाने सुरू केलं. आणि मग तिथल्याच एका बिल्डरला आम्ही कॉन्टॅक्ट पण दिलं. बांधकाम सुरूही झालं. तिथे 16 फूट काळी असल्यामुळे पाईल मारले आपण. आता बेसमेंटपर्यंत आपण आलेलो आहोत. दरवर्षी पारायणाचा सोहळा आहे. आम्ही 1 साधक 1 वृक्ष ही संकल्पना राबवली. जो ज्ञानेश्वरी पारायण करतो त्याने 1 झाड लावावं असं आम्ही शपथ त्याच्याकडून घेतो आणि त्याला झाड लावायला सांगतो. रक्तदान शिबिरे आम्ही राबवले. त्याचबरोबर बालसंस्कार शिबिर असतील. ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या माध्यमातून उद्देश एवढाच आहे की आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं. गीतेत श्लोक आहे, धर्म रक्षिती रक्षितः. आपण धर्माचं रक्षण करा, धर्म आपलं रक्षण करतो. आणि आपण थोडे उदास आहोत या बाबतीमध्ये इतर धर्माच्या तुलनेमध्ये. आपण इतरांचं अनुकरण फक्त बोलण्याचं करतो, कृतीचं करत नाही बरं का. बाकीचे धर्म कृतीने अनुकरण करतात. उत्पन्नाचा 5वा 10वा भाग ते सोयीने बाजूला काढून ठेवतात आणि तो धर्मासाठी वापरतात. पण त्या बाबतीत आपण उदासीन आहोत. आपण नाही करत, आपण बोलतो. आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये, आम्ही परिवाराचं नावच आम्ही ठेवलं एवढ्यासाठी, इथं मीला जागाच नाही. इथे संस्थापक अध्यक्ष असेल किंवा आज झाला सदस्य, दोघाला इक्वॅलिटी आहे. कोणी छोटा, कोणी मोठा, कोणी लहान असा प्रकार आपल्या परिवारात नाही. आपण सगळे पायापडे जण एकमेका. हा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, या वृत्तीने आपण वागणारे आहोत. बऱ्याच जणांना असंही वाटतं, बाबा काय होईल महाराज आमच्या, आता वय झाले आमचं, फिरणं होत नाही, माझ्यानं फिरायची गरजच नाही. घरात जे चाललंय त्या पोराला फक्त हरिपाठ म्हणायला शिकवलास तरी संस्थेचा प्रचार आहे. एक ओवी म्हणून वाचायला शिकवलास तरी संस्थेचा प्रचार आहे. आपल्या घरात गाता गीता ज्ञानेश्वरी आली तरी संस्थेचा प्रचार आहे. वर्षाला एकदा पारायण करायचंय. पण सांगतो, आम्ही वर्षाला सुरू केलं होतं. 10,500 पैकी 5,000 लोक डेली पारायण करतात. इथं उदाहरण नागनाथ पाटलाचं आमचं, ते रोज वाचतात. आम्ही त्याच्यातलेच आहोत. करमतच नाही एकदा तिथे गेल्यानंतर. आणि इथं फायदा एवढाच आहे तुमचा की तुमची वाट बिघडत नाही, तुमची वाट चुकत नाही. चुकली तरी माऊली तुम्हाला वाटेवर आणतात. हे ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि वाटेपासून भटकत नाही, ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. एक माणसाला एका साधूकडे एक माणूस गेला आणि त्यांना सांगितलं, तो स्वतःला फार गरीब समजायचा. मी फार वीक आहे, मला काहीच माझ्याकडे नाही. आणि तो प्रत्येकाला नेहमी काही मागत राहायचा, मला 10 रुपये द्या, मला 50 रुपये द्या, मला 100 रुपये द्या.
साधूकडे गेला आणि साधू महाराज म्हटलं मला ना मी फार गरीब आहे, माझ्याकडे एकही रुपया नाही, मला काही करा, काहीतरी पैसे द्या. त्यानं म्हटलं तू गरीब नाहीच बाबा. महाराज काहीच नाही माझ्याकडे, खिशात रुपया नाही. त्याने म्हणलं माझ्याकडे तुला भरपूर पैसे द्यायचं साधन आहे, काही करा, काही काम सांगा, मी करायला तयार आहे, पण मला पैसे पाहिजेत. त्याने सांगितलंय बघ तुझे 2 डोळे दिलेत ना देवाने तुला, त्या 2 डोळ्याचे तुला मी ज्या माणसाकडे पाठवतो त्याच्याकडे तू जा, त्याला तो डोळे दे, तो तुला 20,000 रुपये देईल. महाराज काय बोलताय तुम्ही, माझे डोळे देऊ का मी? अरे 20,000 मिळत आहेत ना तुला, डोळे का देऊ? आणि त्यानं सांगितलं हे बघ डोळे द्यायचे नाहीत ना, तू काय कर तुझे 2 हात दे, तुझ्या 2 हाताचे तुला मी 40,000 द्यायला लावतो. तुम्हाला महाराज काय वेळेवेळ लागलं का? अरे तू 40,000 रुपये तुझ्याकडे आहेत की नाही, कसं म्हणतोस तू? बरे काम कर म्हटलं, तुझं अख्खं शरीर त्या माणसाला दे, हा अख्खं शरीर दे. बरे हे नाही आहे, मृत्यूनंतर दान करतो, देहदान कर, तुला 1,00,000 रुपये द्यायला लावतो. त्यानं माणसानं म्हटलं महाराज 1,00,000 रुपये नाही, तुम्ही 1 करोड रुपये जरी दिला तरी मी माझं शरीर दुसऱ्याला देणार नाही. साधूनं सांगितलं अरे तू 1 लाखाचा नाही, तू 1 करोड रुपयाचा माणूस आहे, मग कशाला म्हणतोस माझ्याकडं काही नाही? तुझ्याकडं सगळंच आहे बाबा. देवे दिला देह भजना गोमटा, एवढा देह उत्तम तुझ्याकडे आहे, मग तुझ्यानं होत नाही कसं म्हणतोस? आपण सोयीनुसार परमार्थाचा अर्थ काढतो. माझ्यानं होत नाही म्हणण्यापेक्षा मी करू शकतो किंवा मी करतो, ही पॉझिटिव्हिटी आपल्यात ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमार्थाला सुरुवात होईल. आणि दुसऱ्यानं करावं म्हणण्यापेक्षा माझ्यापासून मी सुरुवात केली तर निश्चित मला सांगतो, स्वामी विवेकानंदांचा उद्या जन्मदिवस आहे, त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं 1000 मैलाचा प्रवास सुरुवात फक्त एका पावलानेच होते, कोणीतरी एक पाऊल टाकावं लागतं. आणि गेल्या 7 वर्षात आम्ही वारकरी परिवारात ते पाऊल टाकलं. पण 19 जिल्ह्यात आपले साधक आहेत, 15,000च्या वर आपले सदस्य आहेत आणि आपली संस्था सेवाभावी निस्वार्थ. तुम्हाला आपल्या परिवारात एकही माणूस चुकीचा सापडणार नाही, एकही माणूस वाईट वागणारा सापडणार नाही. फार मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही हे करतो आम्ही ते करतो, तुम्हाला पैसे करून देतो, तुमच्या नावाने पैसे टाकतो, असल्यातली आपली संस्था अजिबात नाही. आम्ही आत्मकल्याणाच्या मार्गाने नेणारी संस्था आपली आहे. कर्मधर्म संयोगाने शासनाच्या योजना येतील, त्याला मागच्या याच्यामध्ये आपण संस्थेकडून त्यांना पत्र दिले, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला, तो भाग वेगळा. पण तो उद्देश घेऊन चालणारा नाहीये. फसवेगिरी किंवा काहीतरी वेगळंच बोलायचं, वेगळंच असल्याचा प्रकार आपला नाहीये. तुम्हा सर्वांचं संस्थेच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे, पारायण दरवर्षी करावं, श्रावण महिन्यात करावं, तुम्हाला नाही करता आलं घरच्या कोणाला बसवावं. आणि मारतळ्याला आपला वार्षिक कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमाला एक दिवस निश्चित यावं. आणि संस्थेसाठी यथाशक्ती ज्याला वाटतं की बाबा हे चांगलं काम चाललंय, तुम्ही बघावं, तपासावं, त्यानंतर संस्थेसाठी आपलं समर्पण द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो. रामकृष्ण.